त्याचं सरासरी वय मिळतं आणि ते सरासरी वय जर बघितलं तर आपण आज जगातलं जे तरुण देश आहेत त्यातला एक आपण महत्त्वाचा तरुण देश आहोत. संपूर्ण जगाला आपण मनुष्यबळ पुरवू शकतो इतकं मनुष्यबळ आपल्याकडे आहे, परंतु या मनुष्यबळाला योग्य दिशा आणि आकार देण्याची गरज आहे. आणि अशा अभ्यासिकेच्या माध्यमातून निश्चितपणे असा आकार आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे गोपाल भाऊ तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन. खूप चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतला. परंतु केवळ एक SVM अभ्यासिका होऊन आपलं चिखली तालुक्याचा विकास होणार नाही. विकास हा बेटासारखा नको. बेटं हे कुठेतरी समुद्रात आगवर आलेली जमिनीची टोकं असतात. विकास हा सर्वदूर आणि सर्वसारखा पाहिजे. त्यामुळे माझं आमदार स्वतःताईंनाही आव्हान आहे की त्यांनी केवळ चिखलीमध्ये एक SVM अभ्यासिका पुरतं मर्यादित न राहता चिखलीमध्ये 4 ठिकाणी 4 अभ्यासिका आणि आपले जे बुलढाणा तालुका आहे तिथे 2-3 अभ्यासिका 2-3 अभ्यासिका अमलापूर उदयनगर परिसरामध्ये झाल्या पाहिजेत. आज अभ्यासाची परिस्थिती पद्धती पण खूप बदलली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. पूर्वी एखादा विषय आम्ही वाचला म्हणजे ज्यावेळी संग्राम आपण अभ्यास करायचो, विषय वाचल्यानंतर तो आठवायचा म्हटलं की पुस्तक पूर्ण काढावं लागायचं की हे वाचलेलं कधी कधी कन्फ्युजन होतंय. अनेक वेळेस समजा आता घटनेची कलमं आहेत. कोण कोण मुलं त्याचा अभ्यास करणारे हातवर करा. किती कलमं आहे घटनेमध्ये आता? कोण सांगताय? गोपाल भाऊ अभ्यास नाही झाला अजून पाहिजे तसं. 493. सुरुवातीला किती होते? 395. गुड. आता हे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करताना चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे. ChatGPT किती लोक वापरतात तुमच्यातले? हातवर करा. काय करता ChatGPT मधून? अच्छा, त्याच्या पुढे ChatGPTला तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करून राहिले त्याचे प्रश्न टाकायचे का? स्कॅन करून फक्त फोटो टाकायचा आहे. स्कॅन करून फोटो टाकल्यानंतर ते एवढं हुशार आहे तर पुढच्या परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्याचं अनालिसिस करतं. हे बघा, ही स्पर्धा अशी आहे की स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात मोठा मूलमंत्र सांगतो तुम्हाला. स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा कधीही तुमची सोबतच्या पोरांसोबत नाही आहे. तुमची स्पर्धा कोणासोबत आहे? संपूर्ण महाराष्ट्राबरोबर आहे. ज्यावेळेस MPSC किंवा महाराष्ट्र लेवलच्या परीक्षा आहेत आणि तुमची संपूर्ण देशाबरोबर आहे ज्यावेळेस UPSC लेवलच्या परीक्षा आहेत. अशा वेळी तुम्ही एकमेकांना जेवढं सहकार्य कराल, एकमेकांना जेवढी मदत कराल तेवढं तुम्ही सगळे मिळून पुढे जाल. नाहीतर मी जे वाचलो ते याला सांगायचं नाही, हे धोरण ज्याने ठेवलं तो परीक्षेत कधीच पास होणार नाही. तुम्हाला सांगतो, एकमेकाला सहकार्य करून या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण कुठलं असेल तुम्हाला सांगतो तर आम्ही जिथं शिकलो, संग्रामसारखं फौजदार व्हायचंय ना. किती लोकांना व्हायचंय? हातवर करा. सगळेच हातवर करा. कुणीच हात बंद केला? एकच. 4. आम्ही अभ्यास करायचो. माझं ग्रॅज्युएशन अकोल्याला झालं. 4 वर्ष अकोल्याला होतो. त्यानंतर 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी राहुरीला गेलो. 2 ठिकाणमध्ये एवढा मोठा फरक तुम्हाला मी बघितला की अकोल्याला अभ्यास करणं म्हणजे एखादा मुलगा जर अभ्यास करत असेल तर हे मूर्ख आहे अभ्यास करतो. आता असं म्हटलं तर आम्हाला किती वाटायचं झालं कुठं बसता हे करत. मग आपलं पोरांसोबत गप्पा करायचा, टाइमपास करायचा आणि एखाद्या दिवशी रात्री 9, 9:30, 10 वाजता झोपून राहायचं. सकाळी 3 वाजता उठून 3 ते 6 अभ्यास करायचा आणि परत झोपायचं. पण अभ्यास करतोय दिसू द्यायचं नाही. म्हणजे आता अभ्यास करणं म्हणजे मूर्खपणा होता. हे असं जर कल्चर असेल तर तुम्ही मला सांगा कशी प्रोजेक्ट भेटेल. राहुरीला गेलो. राहुरीमध्ये तुम्हाला सांगतो अभ्यास न करणारा मूर्ख होता.
सकाळी उठल्यापासून तुम्ही कॅन्टीनला गेलात तिथं चर्चा अभ्यासाच्या, जेवायला गेलात तिथं चर्चा अभ्यासाच्या, रात्रीच्या जेवणाच्या वेळी अभ्यासाच्या. आणि तुम्हाला सांगतो तिथं अभ्यास करणाऱ्या किमान 25% पोरांना स्वप्नही अभ्यासाचेच पडायचे. कुठला हिरो नाही, कुठले हिरोईन नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला स्वप्न, तुम्हाला जे ध्येय आहे त्याची पडतात, त्यावेळेस तुम्हाला ते ध्येय संपादित केल्याशिवाय वाचून कुणी अडू शकत नाही. आणि नेमकं आमच्या बॅचपासनं एकाच ठिकाणी 4 पॅनल चालू केले. आमच्या बॅचच्या अगोदर असं होतं की एक पॅनल यायचं मुंबईला, ते इंटरव्ह्यू घ्यायचं, मग ते पॅनल मुंबईला पुण्याला यायचं, मग ते पॅनल संभाजीनगरला यायचं, मग ते पॅनल नागपूरला यायचं आणि आम्ही द्यायचं नागपूरला परीक्षा. असं खूप वेळ मिळायचा मग तयारीला. परंतु त्यांनी असं केलं की 4 पॅनल केले आणि असं ठरलं की आता निकाल लागला आणि पुढच्या 10 दिवसात सगळ्यांचे इंटरव्ह्यू चालू होणार. एकतर त्यावेळेस निकाल लेट लागले होते. मेसपासून तर निकाल लागेपर्यंत एक सरासरी 1.5-2 महिन्याचा कालावधी असतो, तर 4 ते 4.5 महिने त्यावेळेस लागले. आणि जास्त लेट झाला म्हणून लवकर इंटरव्ह्यू उरकायचे म्हणून त्यांनी हा नवीन निर्णय केला की आता 4 ठिकाणी 4 पॅनल पाठवायचे आणि मुलांची निवड करायची. राहुरीचं यश असं होतं की आम्ही जसे निकाल लागले सगळ्या मुलांना फोन गेले. 400 जागा, आम्ही ज्या बॅचला होतो त्यावेळेस 400 जागा होत्या, त्यापैकी 100 क्लास 1च्या होत्या आणि 300 क्लास 2च्या होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या 400 जागांच्या मुलाखतीसाठी जवळपास 1000 मुलांना इंटरव्ह्यूचे कॉल लेटर आले होते. त्या 1000 पैकी 500 मुलं राहुरीचे होते. त्यातले फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट वाले आम्ही जवळपास 150 मुलं होतो. आम्ही 150 मुलं सगळे एकत्र आलो. आदल्या रात्री बसलो, संध्याकाळी 6ला बसलो. त्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही सगळे विषय काढून घेतले. कोणकोणते विषय महत्त्वाचे आहेत. MPSCचा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना इथे विषय तेच विचारले जातात ज्या विषयांचा आपल्या राज्यावर, आपल्या देशावर वेगवेगळ्या पद्धतीनं परिणाम होतो. आता GSTचे स्लॅब कमी केले, स्लॅब कमी किती झाले, कसे झाले, कोणत्या वस्तूवर कमी झाले, त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार. आपण ज्या वस्तू दैनंदिन वापरतो, म्हणजे आता आपला देश हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणारा हा जगातला सगळ्यात अग्रेसर देश आहे. आपल्या एवढे ऑनलाईन व्यवहार अमेरिकेतही होत नाही. आणि त्यासाठी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी ज्या काही सुरुवातीपासून बेसिक गोष्टीचं पायाभूत सुविधा निर्माण केल्या. प्रत्येकाच्या बँकेत खाते काढले गेले, प्रत्येकाला मोबाईलचं वापरण्याचं प्रशिक्षण, मोबाईलची निर्मिती केली गेली आपल्या देशात. जो मोबाईल आपण दररोज वापरतो तो मोबाईल ज्यावेळेस 2014चा आपण काळ बघितला, किती मोबाईल आपल्याकडे निर्माण व्हायचे आणि किती मोबाईल आपण आयात करायचो, याची जर आकडेवारी बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे 90% जास्त आपण आयात करायचो. परवाच एक आर्टिकल आलं, आता 99.8% मोबाईल आपण स्वतः आपले तयार करतोय. आपला देश आता हळूहळू स्वयंपूर्ण होतोय. आता हा देश आपला स्वयंपूर्ण होताना हे असं सहज होत नाही. ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी दिशा दिली आणि भ्रष्टाचार कमी करत आपल्या इथंच आत्मनिर्भर भारत असेल, मेक इन इंडिया असेल, या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक गोष्टी इथं आणल्या. त्याचा परिणाम असा आहे की आज आपली आत्मनिर्भरता हळूहळू वाढून राहिली. डिफेन्स, संरक्षण क्षेत्र जे प्रत्येक देशासाठी खूप महत्त्वाचं आहे, या डिफेन्स क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपली घोडदौड झालेली आहे. आणि परिणाम असा झाला की ऑपरेशन सिंधूर सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळी आपण त्यांच्यावर स्ट्राईक केला, तिकडनं काही तुर्किश बनावटीचे ड्रोन्सचे हल्ले आपल्यावर झाले.
परंतु आपली डिफेन्स सिस्टीम एवढी स्ट्रॉंग होती की ते आपल्याकडे यायच्या अगोदरच हवेतल्या हवेत नष्ट झाले. आपल्याला इथून बसताना आपण खूप सुरक्षित आहोत, कारण आपलं नेतृत्व तेवढंच खंबीर आहे आणि अतिशय सक्षम हाती आपल्या देशाची सिक्युरिटी आहे. आपला तालुका आहे, आपला जिल्हा आहे, आपलं राज्य आहे, आपला देश आहे. देश पातळीवर आपण मोठे मोठे उद्योग जर स्वप्नात दम असेल आणि स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असेल तर निश्चितपणे आपला चिखली तालुका हा केवळ राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर आपण एक चांगला मानबिंदू म्हणून विकसित करू शकू. शेवटी एवढंच म्हणतो, काम ऐसे करो कि पहचान बन जाए, कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, जिंदगी तो हर कोई जीता है, जिंदगी इस कदर जियो कि मिसाल बन जाए. जेव्हा कधी खोर असेल, भोगर असेल किंवा गायकवाड साहेब आपलं गाव असेल, इकडं जाण्याचा जेव्हा योग यायचा तेव्हा नजर या वास्तूकडे जायची आणि कुठंतरी हा जो परिसर आहे हा परिसर भकास त्या ठिकाणी भकास परिसर म्हणून या परिसराची ओळख होती. आणि त्या भकास परिसरामध्ये किंवा वातावरणामध्ये त्या काळामध्ये या वास्तूची सुद्धा भर होती. आता मला बऱ्याच चिठ्ठ्या आल्यात, इथं पहिले काय होतं, फिटनेसच्या नावाने इथे काय चालू राहायचं. आता जे शुभचिंतक आहेत अर्थात माझे, त्यांनी पाठवलेल्या या सगळ्या चिठ्ठ्या आहेत. मला असं वाटतं त्यात आता आपण पडणं काही योग्य नाही आहे. फिटनेसच्या नावाने किंवा विद्यार्थ्यांच्या नावाने काय गोडबंगाल त्यांनी केलं, त्या कर्माचे फळं सुद्धा ते भोगत आहेत. त्यामुळे आता अधिक बोलण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु जेव्हा महायुतीचं सरकार आलं, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागलेत आणि पहिलं कुठलं काम जर हाती घेतलं असेल या चिखली शहरातलं तर हे म्हटलं ही जी वास्तू आहे, जी भकास आहे, पडलेली आहे, की जिकडे पाहिल्यानंतर कुठलीही प्रेरणा मिळत नाही. एखादा व्यक्ती जर का नैराश्यामध्ये गेला असेल तर तो अजून नैराश्यात कसा जाईल. ह्या ज्या गोष्टी या वास्तूमधून होत होत्या किंवा ज्या परिसरातून होत होत्या, तो परिसर पहिले आपण स्वच्छ केला पाहिजे, सुजलाम सुफलाम केला पाहिजे. पहिलं चिखली शहरातलं काम हे हाती घेतलं आणि हे हाती घेतल्यानंतर गोपाल भाऊने खरं ज्या पद्धतीने हा विषय मनावरती घेतला, की मनापासून गोपाल भाऊ तुमचं, शुभमचं, अनिलभाईंचं नाव कोणी घेतलं नाही, परंतु अनिलभाईंचे सुद्धा तेवढेच हात या कामाला लागलेले आहेत. अनिलभाईंचं मनापासून खूप खूप कौतुक करते. आज चिखली विधानसभेमध्ये कोट्यावधी रुपयाचे विकास कामं झालेत, परंतु खरं मनाला समाधान देणारं जर कुठलं काम आतापर्यंत झालं असेल तर ते ही SBM अभ्यासिका त्या ठिकाणी आहे. जेव्हा ही वास्तू तयार झाली, उद्घाटन करायचं होतं, सहज म्हणून एकदा आपण भेट दिली पाहिजे असं गोपाल भाऊंचा आग्रह होता. आणि 15 दिवसाआधी आम्ही आलो आणि इथे ती वास्तू पाहिल्यानंतर ठरवलं की फक्त SBM अभ्यासिका चिखलीपुरतं आपण मर्यादित राहायचं नाही, तर या चिखली मतदारसंघामध्ये जे जे मोठे मोठे गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये SBM अभ्यासिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पोहोचायचं. आणि फक्त अभ्यासिकाच नाही तर फिटनेस क्लबसुद्धा आपण त्या ठिकाणी चालू करायचे. आणि मला सांगायला आनंद होतो, आता महाले साहेबांनी आव्हान केलं, परंतु महाले साहेब हुशार आहेत. आता थोडं कसं चिखलीचा संपर्क आला, त्याच्यामुळे फक्त प्रशासन नाही, राजकारणाचा पण अनुभव आलेला आहे. आव्हान मला केलं, खरं निधी देणारे तेच आहेत, त्यांनी आपल्याला निधी द्यावा, आपण त्यांना मागणी करू. मला सांगायला आनंद होतो, आज योगेश राजपूत इथे आलेले आहेत धाडवरून, अजूनही धाडची काही मंडळी आहे.
इथली ही वास्तू पाहिली आणि जेव्हा मी इथे पाहायला आले तेव्हा अतिशय गरीब कुटुंबातून मुलं मुली विद्यार्थिनी त्या ठिकाणी अभ्यास करत होत्या. प्रत्येकाला मी भेटले, प्रत्येकाला विचारलं की बाबा तू कुठल्या परीक्षेची तयारी करतो. कोणी बँकिंगची तयारी करत होतं, कोणी आरोग्य खात्याच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्याची तयारी करत होतं, कोणाला MPSCची तयारी त्या ठिकाणी करायची होती, कोणाला टेक्निकल MPSCची तयारी करायची होती. आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठून आलात. तर काहींनी चिखली शहर सांगितलं आणि काहींनी चिखली शहराच्या आसपासचा जो एरिया आहे, गावं आहेत, त्याचा त्या ठिकाणी उल्लेख केला. आणि तेव्हा ठरवलं की ह्या ज्या अभ्यासिका आहेत ह्या अभ्यासिका आपण चिखली शहरातील किमान 8-10 मोठ्या मोठ्या गावांमध्ये केल्या पाहिजेत, जेणेकरून त्या गावांना जे आजूबाजूचे खेडे कनेक्टेड आहेत त्या मुलांना चांगली सोय त्या ठिकाणी होईल. आज भावांनो, तुम्हाला मुंबई पुण्याला जर जायचं असेल तर तुमचा अभ्यासिकाचा खर्च तर तो होणारच आहे, परंतु तिथं गेल्यानंतर राहण्याचा खर्च वेगळा, जेवणाचा खर्च वेगळा, जाणं येणं करण्याचा खर्च वेगळा. आणि कुठेतरी मुंबई पुण्याला गेल्यानंतर अपेक्षा पण एवढ्या वाढतात घरच्यांच्या, नातेवाईकांच्या, आजूबाजूच्या. आता प्रयत्न सगळे करतात परंतु यश काही प्रत्येकाला येत नसतं. परंतु जेव्हा यश मिळत नाही आणि यश जेव्हा मिळत नाही तेव्हा तो नैराश्यामध्ये जातो, त्यावेळेला तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी आपल्या भागामध्ये जर का राहिली तर नक्कीच नाही अभ्यास, परंतु आपल्या आईवडिलांचं जे काही व्यवसाय असेल किंवा शेती असेल तिकडे सुद्धा लक्ष त्याला देता येतं. मुंबई पुण्याला गेल्यानंतर होतं असं की तो जातो तयारीसाठी, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तयारी करतो, घरचे विचारतात, मित्रपरिवार विचारतो, निकाल काही लागत नाही मनासारखा, मग नेमकं घरी सांगायचं काय. आणि अशा याच्यातून तो कुठेतरी नैराश्यामध्ये जातो. तेच जर का गावामध्ये केलं, अभ्यासही होतो, जी आपली वडिलोपार्जित शेती असेल त्या शेतीकडे पण लक्ष देता येतं, एखादा व्यवसाय असेल आपल्या आईवडिलांचा त्या व्यवसायाकडे सुद्धा लक्ष देता येतं. आणि त्याच्यामुळं विचार केला की ह्या ज्या अभ्यासिका आहेत ह्या अभ्यासिका आपण प्रत्येक मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी केल्या पाहिजेत. गेल्याच आठवड्यामध्ये ही अभ्यासिका पाहिल्यानंतर लगेचच निर्णय घेतला आणि धाडमध्ये सुधीर भाऊ, धाडमध्ये 1 कोटी रुपयाच्या अभ्यासिकेसाठी आपण निधी मंजूर करून घेतला. आता जसा जसा निधी आपल्याला मिळेल तसा तसा आपण उदयनगर, अमडापूर, इसोली असेल, रायपूर असेल, साखळी असेल, अशा चांदोड असेल, अशा प्रत्येक ठिकाणी अभ्यासिका आणि व्यायामशाळा त्या ठिकाणी करणार आहोत. होता की जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. संग्राम पाटला साहेबांनी मन भरून कौतुक केलं महाले साहेबांचं आणि मग त्यांना जाणवलं की बाबा ताई सुटल्यात. मग ते म्हटले की ताई पण चांगले आहेत, परंतु पाटील साहेब ही तुमची खुर्ची किंवा हा जो अभ्यास आहे हा सोपा आहे. 2 वर्ष 3 वर्ष जशी तुमची क्षमता असेल, म्हणजे बुद्धिमत्ता असेल त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करता, निकाल लागतो, तुम्ही विविध पदावरती त्या ठिकाणी बसता प्रशासकीय सेवेमध्ये. परंतु आमची जी खुर्ची आहे ही आमची खुर्ची खूप डेंजर आहे. आणि विशेष म्हणजे एकदा अभ्यास करून होत नाही, दर 5 वर्षांनी आम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे 5 वर्षांनी नाही, आम्हाला सतत 5 वर्ष अभ्यास करावा लागतो. परीक्षा द्यावं लागतं. आणि मग 5 वर्षानंतर जेव्हा परीक्षा येते, म्हणजे अभ्यास आम्ही करायचा असतो, जेव्हा परीक्षा येते ती परीक्षा आम्ही नाही सोडवत, परीक्षा कोण सोडवते, ती जनता सोडवते. त्याच्यामुळे आमची खुर्ची ही जास्त महत्त्वाची आहे आणि जास्त कष्ट या खुर्चीसाठी घ्यावे लागतात. आणि त्याच्यामुळंच प्रशासकीय सेवेतला कितीतरी मोठा अधिकारी असला शेवटी कमांड त्याला राज्यकर्त्याचीच ऐकावी लागते. कसलीही त्या ठिकाणी विचार करू नका की बाबा ताई कुठे असतील, ही मदत आम्हाला मिळू शकेल का. हे बघा, उद्याला तुम्ही जेव्हा चांगल्या पदावरती अधिकारी म्हणून जाल तर इनडायरेक्टली फायदा चिखलीचा सुद्धा होणार आहे. आज जेवढे जेवढे काही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले चिखलीतले अधिकारी आहेत त्यांचं कुठं जरी पोस्टिंग असलं तरी त्यांचं पहिलं लक्ष असतं की बाबा आपला चिखली तालुका काय म्हणतो, आपला बुलढाणा तालुका काय म्हणतो, आपला बुलढाणा जिल्हा कसा काय आहे. आज डवले साहेबांची आठवण येते,
बुलढाणा जिल्ह्यातले पहिले IAS ऑफिसर ते झालेले आहेत आपल्या म्हणजे जवळच्या भागातले. आज डवले साहेब ज्या ज्या विभागामध्ये काम करतात, ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये ते सेक्रेटरी म्हणून आहेत, त्यांचा पहिला प्रयत्न असतो की बाबा माझ्या बुलढाणा जिल्ह्याला काय मिळालं, माझ्या बुलढाणा जिल्ह्याला यातून काय मिळणार आहे, किंवा कुठे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अन्याय होत असेल त्याच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तर लोकप्रतिनिधींच्या आधी ते त्या ठिकाणी हजर असतात. विशाल नरवाडे त्या ठिकाणी आहे, आज सांगलीला CO म्हणून चांगलं काम करत आहे. तर हे जे असे आपले अधिकारी आहेत, पोस्टिंग कुठं जरी झालं तरी पहिलं लक्ष त्यांचं आपल्या तालुक्याकडे असतं, आपल्या गावाकडे असतं. पश्चिम महाराष्ट्राचं आपण सगळेजण नाव घेतो किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकास खूप चांगला होतो किंवा खूप चांगल्या पद्धतीने फंड येतो. त्याला हे सुद्धा एक कारण आहे, कारण की पश्चिम महाराष्ट्रामधून संग्राम पाटील साहेब तुम्ही उत्तर महाराष्ट्रात येतात, तिकडे सुद्धा जवळपास तशीच पद्धत आहे. खूप मोठ्या संख्येने मंत्रालयामधले जर तुम्ही पाहिलं डेस्क ऑफिसर असतील किंवा सेक्रेटरी असतील, जॉईंट सेक्रेटरी असतील, तर हे अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं मंत्रालयातून काय झालं, कुठला GR निघाला की लगेच ते कामाला लागतात किंवा आपल्या जिल्ह्याला काय मिळत आहे, आपल्या जिल्ह्याला काय मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचे प्रयत्न ते करतात. आणि आता तर मला गायकवाड साहेबांनी सांगितलं काही उद्याला याच्यातले पोरं जर कोणी प्रशासकीय सेवेमध्ये लागले तर त्यांना बदलीची कुठे चिंता नाही आहे, कारण महाले साहेब बसलेले आहेत. आपल्याला फक्त आता परीक्षा पास करायची आहे. मनासारखं पोस्टिंग मिळण्यासाठी फडणवीस साहेब आहेत, महाले साहेब त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे भावांनो, मेहनतीमध्ये कुठेही कमी पडू नका. जिथे चालू होता पत्त्याचा डाव, तिथे चालू आहे आज भविष्याचा सराव. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि STMच्या संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्स त्या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि कार्यक्रम मी संपवणार होते, परंतु एक पवार, मंगेश जयवाळ आणि कृष्णा रुपारेली आहे, या सर्वांना विनंती आहे आपण मंचावर यावं. मंगेश जयवाळ. SVMचं लोकार्पण होत असतानाच आज एक आनंदाचा क्षण आहे. या SVM परिवाराचे सदस्य आदरणीय गोपालजी दुक्करराव यांचे बंधू जे आहेत करतो आहे सुरेंद्रजी ठाकूर यांना कृपया सुरेंद्रजी ठाकूर यांनी मंचावर यावं. आदरणीय गणेश दुक्कर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात.